पुढील 48 तासात कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार आहे, तर अमेरिकी सरकार एआय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणार आहे. केंद्र सरकारनं BHEL आणि सेल यांना अल्टिमेटम दिलेला आहे, तर 2 लाख टन कांदा थेट खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला देण्यात आलेले आहेत. पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार आहे, तर BCCI 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला विशेष वागणूक देणार आहे. फरहान अख्तरनं AR रहमानसाठी गाण्यास नकार दिला होता. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात मान्सूनची. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपली आहे. नैऋत्य मान्सून गोव्यात दाखल झालेला आहे. भारतीय हवामान विभागानं पुढल्या 48 तासात तो कोकण किनारपट्टी मार्गे महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय. मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होतीये, त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 11 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे तापमान कमी झालंय. कडक उन्हापासून दिलासा मिळालेला आहे. आता मुसळधार पावसाची शक्यताही आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर इथे सुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात अमेरिकी सरकारची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलंय की एआय कंपन्यांनी अमेरिकन जनतेला त्यांच्या कंपन्यांमध्ये हिस्सा देण्याच्या कल्पनेवर त्यांची टीम विचार करतेय. ते पुढील आठवड्यात प्रमुख एआय कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ शकतात. ही कल्पना खूपच रंजक आहे. यामुळे एआय कंपनीज आणि अमेरिकन जनता यांच्यामध्ये एका प्रकारची भागीदारी निर्माण होऊ शकते. आम्ही याचा विचार करू. अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एआय कंपनीसोबत प्राथमिक चर्चा केली होती. या चर्चेत अमेरिकी सरकारनं काही एआय कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून यांमध्ये हिस्सेदारी मिळवण्याच्या शक्यतेचाही समावेश होता. मात्र व्हाईट हाऊसनं प्रस्तावित बैठकीबद्दल किंवा संभाव्य सरकारी सहभागाबद्दल अद्याप कोणताही तपशील दिलेला नाहीये. तसंच या बैठकीत या विषयावर औपचारिकपणे चर्चा होईल की नाही हे देखील अस्पष्ट आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे BHEL आणि सेलची. देशातील 2 सर्वात मोठ्या सरकारी कंपन्या BHEL आणि सेल या महारत्न दर्जा गमावण्याचा धोका आता निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने यांच्या खराब कामगिरीमुळे दोन्ही कंपन्यांना 1 वर्षाची नोटीस बजावली आहे. कॅबिनेट सचिव डॉक्टर TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धोरण आढावा बैठकीत दोन्ही कंपन्या महारत्नचे सर्वात महत्वाचे आर्थिक निकषच पूर्ण करू शकल्या नाहीत हे उघडकीस आलंय. महारत्न दर्जा टिकवून ठेवण्यासाठी कंपनीचा गेल्या 3 वर्षातला सरासरी वार्षिक निव्वळ नफा हा 5,000 कोटींपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. या उलट देशातील 14 महारत्न कंपन्यांपैकी केवळ BHEL आणि सेल या 3 वर्षांचे नफ्याचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरलेले आहेत. या कंपन्या जर 1 वर्षाच्या आत आपला नफा सुधारण्यात यशस्वी ठरल्या नाहीत तर त्यांना नवरत्न श्रेणीतनं अवनत केलं जाईल, ज्यामुळे त्यांच्या संचालक मंडळाची आर्थिक स्वायत्तता कमी होईल. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात कांदा उत्पादकांसाठी. मोठ्या आंदोलनानंतर राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं दिसतंय. अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाफेड आणि NCCF कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने त्यांना 30 जूनपर्यंत खरेदीचं लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भुजबळ यांनी PSF कांदा अभियान 2026-27 अंतर्गत बैठक घेतली आणि अधिकारी व बाजार समिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलची. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी, काळा बाजार आणि अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं
एक मोठं आणि निर्णायक पाऊल उचललंय. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं जारी केलेल्या नवीन आदेशानुसार औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांना आता नियमित किरकोळ पेट्रोल पंपांवरनं मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. खरेदी केल्यास कारवाई होणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. भारतीय संघ व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला संघात लवकरात लवकर सामावून घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेत आहे. बीसीसीआय त्याच्या कामगिरीवर आणि तयारीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. वैभव लवकरच आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. वैभव तिथल्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकेल याची खात्री करण्यासाठी बीसीसीआय त्याच्या आई वडिलांना त्याच्यासोबत पाठवण्याची योजना आखतंय. पॉडकास्टची शेवटची बातमी फरहान अख्तरची. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत फरहान अख्तरनं संगीतकार AR रहमान यांच्याबद्दल एक रंजक किस्सा सांगितला, ज्यात त्यानं एकदा त्यांच्यासाठी गाण्यास नकार दिल्याचं उघड केलं होतं. फरहान अख्तरनं सांगितलं की त्यानं एकदा AR रहमान यांच्यासाठी गाण्यास नकार दिला होता. मला चित्रपटाचं नाव आठवत नाही, पण गाणं कुछ फलक जैसा असं होतं. त्या गाण्याचा मूड आणि संगीत रचना माझ्या गायनापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तोपर्यंत मी फक्त रॉक ऑन सारखी गाणी गायली होती. मला वाटलं की या गाण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या गायकाची गरज आहे. मला वाटलं की मी माझ्या नेहमीच्या गाण्यात चांगला आहे, पण हे गाणं खूप वेगळं होतं. म्हणून मी स्वतः AR रहमान यांना फोन केला आणि मी हे गाणं गाऊ शकणार नाही असं सांगून माफी मागितली.